लोकसभेची 3 टप्प्यात निवडणूक झाली असून चौथ्या टप्प्यातील निवडणूक होणार आहे। यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 13 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदारांच्या मनात कोण आहे या मुद्द्यावर एक आढावा घेतलाय। यामध्ये नवीन चेहऱ्याला पसंती देत असल्याचे चित्र समोर आले आहे। नमस्कार, आपण पाहत आहात एनटीव्ही न्यूज मराठी। महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं एनटीव्ही न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि आता जे पक्ष आपल्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणी गेवराई बाजार आहे। गेवराई बाजारमध्ये हा बैलांचा बाजार, जनावरांचा बाजार हा म्हणून प्रसिद्ध बाजार आहे। या ठिकाणी अनेक शेतकरी आपले खरेदी विक्रीसाठी या ठिकाणी बैल घेऊन येतात। या ठिकाणी आपण जनतेचा कॉल कुणाचा या विषयावरती आपण या ठिकाणी बोलणार आहोत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय सांगसाल, काय नाव आहे? सतीश गोरे। बरं, काय परिस्थिती सध्या लोकसभेची? चांगली हवा सध्या मंगेश साबळे आमच्याकडे। मंगेश साबळे, रावसाहेब दानवे। रावसाहेब दानवे भाजपला काय मतदान करावं असं? काय नाही केलं त्यांनी रावसाहेब दानवे? असं काय केलं मला सांगत येईल, आम्ही मला मतदान करतो। काय 6,000 कोटीचे रस्ते केले म्हणे। कुठे गेले? कुठे इथं जिल्ह्यामध्ये? आता आमच्याकडे नाही भाऊ, आमच्या गावाकडे नाही। गोंडेवाडीला नाही? मग आता तुमच्या मनामध्ये कोणता नेता आहे? आता आमच्याकडे सध्या अपक्ष आहे, राष्ट्रवादी नाही, भाजप नाही। फक्त यायला दाखवायचं का बाबा तुम्ही काय केलं म्हणून तुम्हाला मतदान द्यायचं। तुम्ही विमा दिला का, आरक्षण दिलं का, हे सगळं भ्रष्टाचार तुम्ही खड्डी केला म्हणून मतदान द्यायचं। बरोबर। मग काय म्हणून तुम्हाला मतदान करावं? तुमच्या मनामध्ये कोणता नेता आहे? मंगेश साबळे। मंगेश साबळे या नेत्याला पसंती केलेली। काय सांग, कुठले मामा? नाही, कुठले सांग कुठले आपण? कोणवाडीचे। बरं, काय तुमचं काय मत आहे? आपलं मंगेश साबळे। कुठले? राजापूरचे। काय नाव आहे आपलं? योगेश भाऊ पवार। काय मग आता लोकसभेची निवडणूक आलेली आहे, लोकसभा निवडणूक, कोणाला मतदान करणार? मंगेश साबळे। कोण आहे तुमच्या मन? मंगेश साबळे। कशामुळे? ते चांगला माणूस आहे आमच्यासाठी। काय शेतकऱ्याचे काही प्रश्न मी सॉल्व्ह केले का? शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह करीत नाही तुम्ही पुढे झाले। अच्छा। बरं, मग आता दानवे साहेब? दानवे साहेबाचा विषय नाही, आमचा माणूस ते मंगेश साबळे आणि त्यांनाच मतदान। अच्छा, मंगेश साबळे यांना मत घ्यायला सांगतात। आपल्याला सोबत काय आवा अंतरावाला काय म्हणता सध्या? काय बैल गेला आणले काय? बैल घ्यायला। बैल घेतले मग? नाही। कस काय बैलाची किंमत किती आहे? किंमत लय भारी। केवढ्याला किंमत आहे तरी सरासरी? कमीत कमी 50,000। बरं, मग आता लोकसभा निवडणूक आहे, त्याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती मतदान कोणाला करणार आहे? कोणाला करणार आहे मतदान? कोणाला करा काही समजत नाही आम्हाला। मग आता लोकसभेला सध्या उमेदवारीला रावसाहेब दानवे एकीकडून उभा आहे, लोकसभेला रावसाहेब दानवे एकीकडून आहे, कल्याण काळे, मंगेश साबळे, मग कोणाला पसंती करणार तुम्ही? कल्याण काळे। 4-5 वेळेस। बरं, मग कोणाला मतदान करणार यावेळेस कोण आहे मनामध्ये? मंगेश साबळे। दानवे साहेब? नाही। कल्याण काळे? नाही, सांगितलं मग कल्याण काळे। हे सगळ्या तरुणांच्या मनामध्ये मग आज साठी काही सांगतात नाही। मग आता तुम्ही मनातलं सांगताच येत नाही। आज मतदान तर करणार ना तुम्ही? मतदान करणं होणच नाही, पण सांगितलं सध्या। शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का? सगळे सुटलेले आता। सुटलेले का? सुटलेली आता आमच्या मनात आहे फक्त। मनात मतदान आहे, मनामध्ये मतदान आहे। काय नाव आहे? कशासाठी? सध्या लोकसभेचा सर्वे चालू आहे, मतदान कोणाला करणार या विषयावरती पत्र मीडिया काय नाव आहे? लक्ष्मण रंगनाथ चव्हाण। बरं, आता बैल आणले का विकायला? हे गोरे का? गोरे। बरं, केवढ्याला जोड दिली? दिली नाही अजून, चालू आहे। तरी केवढ्या द्यायची तुम्हाला? 42,000। 42 मध्ये? अच्छा। किती जाती आहे? एक 4 जाती, एक बिगर जाती। अच्छा। बरं, आता एक विषय, आता 13 तारखेला मतदान आहे, कोणाला मतदान करणार? ते आता काही सांगता येत नाही। तरी पण समजा कोणाची हवा आहे सध्या? हवा कोणाची? मी सांगू शकत नाही। परिस्थिती कशी लोकसभा मतदारसंघात? परिस्थिती सांगताच येत नाही, कोण कोणीकडे फिरून येतं। तरी मी घटकात कोण कोणीकडे फिरत ते सांगता येत नाही। काय हवा कोणाची सध्या? काय हवा सांगता येत नाही सध्या। कोणाची? भाजपची आहे का काँग्रेसची आहे? काही सांगू शकत नाही। मग आता मतदान कोणाला करणार? ठरवा। शेतकऱ्याचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले? काय सांगतो भैया, कुठला आहे? बरं, काय हवा कोणाची लोकसभेला? आता मतदान 13 तारखेला कल्याण काळेची। वा, कल्याण काळे। कशामुळं? भाजप काही काम नाही करीना। भाजप काही काम करेल नाही असे इथले मतदार सांगितलं। इथली हवा जी बघता एकंदरीत मराठा आरक्षण आणि सरकारवर जी नाराजी व्यक्त केली ती नक्कीच दुर्दैव आहे असं या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी सांगतात। दुधड नाव? ज्ञानेश्वर बोर्डे। बरं, हवा कुणाची सध्या?
हवा काय आता चालू आहे कल्याण करायची कल्याण करायची कसं काय कल्याण करायची असं वाटतं बुवा आता भाजप तर म्हणतं लय विकासाची कामे 6,000 कोटी रुपयाचे रस्ते केले जिल्ह्यामध्ये केले ना मग आता ते आता हवा तर आमच्या या भागामध्ये असं काळाची हवा आहे सध्या सध्या काळाची हवा बर 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 ठीक आहे ठीक आहे चला या इकडे बर बर काय परिस्थिती आहे सध्या आता काय जनावर वगैरे आणली काही नाही काही नाही आणलं बरं मग पुरी चक्कर मारली सहज आलो बाजार पाहायला बरं आता सध्या लोकसभा निवडणूक आहे काय वाटतं तुम्हाला आता हवा कुणाची याविषयी तेच काय सांगता येणार आम्हाला तरी पण सध्या आता तुम्हाला चर्चेचा विषय आहे ना आता तुम्ही जाणकार मतदार आहे काय मतदान नाही आमच्या जुने लोक आम्हाला काय माहिती नाही तरी बी हवा कोणाची वाटते भाजपची काँग्रेसची का मंगेश साबळेची मंगेश साबळेची मंगेश साबळेची हवा वाटते क्या चल रहा है कहाँ से यही से क्या कड़े गाँव से हाँ तो क्या लगता है आपको मतदान के यदि में नाम है हाँ तो मतदान इस बार किसको करने वाले हैं? पंजाब पंजा करने वाले हैं। तो क्यों ऐसी खुशी से रोसब दानी को नहीं करेंगे दानी साहब को नहीं करेंगे अच्छा 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 तो अगली बार करेंगे पहली बार दिए वाले मतदान पहले दो ओके ओके चला पुढे आगे जाऊया बोला भैया केळगावात बरं बरं काय परिस्थिती सध्या हवा कुणाची वाटते लोकसभेला पंजा रोसब दानवीची नाही जास्त नाही हवा द्यायच्या विकास कामं केले म्हणते राव विकास केले पण आरक्षणाला बोलले नाही काही ना हा आरक्षणावर बोलले नाही मग आता यावेळेस मंगेश साबळे बी उभा आहे मग कसं? मागे साबळे येत नाही मला कसं आहे याला देणार भाई काँग्रेसला देणार मला अच्छा अच्छा यावेळेस कल्याणकाळे हो कल्याणकाळीला मतदान देणार असे सांगते कुठले मामले केळगाव काय परिस्थिती हवा कुणाची लोकसभेला आता 13 तारखेला मतदान आहे हवा काय आज काही मिळत नाही आता चालली आता काही घरी हो का बर बर मग आता सध्या परिस्थिती कशी वाटते माझी एकंदरीत परिस्थिती काय आता बरी आहे नाही तरी पण तुमचं मत कोणला राहणार मग आता काय आता करू आता काही घरी कोणाला तरी काय आता कोणला कोण आहे शेतकऱ्याचे प्रश्न मिटले का हा सुटले का शेतकऱ्याचे प्रश्न अरे क्लिअर सांगा चला काय सांगता काका कुठले तुम्ही मी फुलंब्री का काय नाव आहे तुमचं माझं नाव योगेश जेपले बरं काय परिस्थिती वाटते लोकसभेची एकंदरीत एकंदरीत परिस्थिती म्हणजे काळेसाहेब निवडून होती भक्कम मताने बरं का बरं हा. कशाच्या आधारेवर दानवे साहेबात जे आहे दानवे साहेबांना आमच्याकडे आलेले पण नाही आमच्याकडे विकास नाही त्यांचा आमचं गाव सुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही फुलंब्री मध्ये कोणतं गाव म्हटलं तुम्ही गोदेगाव गोदेगाव गावात आहे, त्यांनी पाय बी टाकला नाही आलेले पण नाही इथे अच्छा अच्छा हा. मग ते तर म्हणते 6,000 कोटीचे रस्त्याची कामं केली आम्ही जिल्ह्याभरात आमच्याकडे आले नाही तर आमच्या गावामध्ये अच्छा तर मग हा. पूर्ण तुमचे वैयक्तिक मतदान होणार आहे का हा. पूर्ण गावाचं मतदान होणार नाही आमच्याकडे 80% मतदान काळे साहेबाला होईल गावामध्ये अच्छा अच्छा काळे साहेबाला मतदान होईल